परिणाम जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हनाता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल शेंदूरवादा या ठिकाणून कृष्णा पाटील डोणगावकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे। जैसे बोले तैसे चाले म्हणीप्रमाणे कृष्णाभाऊ डोणगावकर यांना आपला कारखाना चालू करून दाखवला। त्याचबरोबर लासूर स्टेशनची मार्केट कमिटी पण ताब्यात घेतली आणि या ठिकाणी शेंदूरवादा सर्कलमधून विजय प्राप्त करून विधानसभेचा संकेत दिलेला आहे आणि येणारा गुलाल पण कृष्णाभाऊ पाटील डोणगावकर यांचाच असेल। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे। कट्टर समर्थक कृष्णाभाऊचा आहे आणि राहतील आणि सर्कलमध्ये बीजेपीच्या नेत्यांनी आमचा नाद करू नये हा संदेश पण त्या ठिकाणी देण्यात येत आहे। आमच्या सर्वांच्या वतीने कृष्णाभाऊ पाटील डोणगावकर यांना खूप खूप शुभेच्छा। एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो। जय महाराष्ट्र। बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो। विरोधकांनी सभा घेऊन कृष्णाभाऊ डोणगावकर यांच्या टोपीवर टीका केली होती। त्यांना आवाहन करतो आणि मी या व्हिडिओद्वारे सूचित करतो का टोपीनं जादू केली आणि हा कृष्णाभाऊचा दणदणीत विजय झाला। तुम्ही टोपी हा शेतकरी पुत्र असतो, तुम्ही एक व्यापारी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्रांना त्यांचा विजय हा निश्चित सिद्ध करून तुम्हाला टोपीची करिश्मा काय आहे, जादू काय आहे हे विरोधकांना दाखवून दिलं आणि विरोधकांचा सुद्धा साथ या शेंदूरवादा सर्कलमधून झाला। हा विजय छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंतचा विजय आहे। बांधवांचा विजय जिल्हा परिषद शेंदूरवादा गटातील सर्व मतदार बांधवांचे मनापासून धन्यवाद व अभिनंदन देतो। पॅनल आलेला आहे आणि शेंदूरवादा सर्कलमध्ये आपल्या जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवला आहे। काय सांगा? जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न 5 वर्ष आम्ही कसोशीनं करू। आम्ही जे कामं लोकांना सांगितलं की आम्ही कामं करून जातो आणि आता जिल्ह्यात काय परिस्थिती मला कल्पना नाही, गाडी आहे ना महत्त्वाचं। आता उद्या परवा काय एकंदरीत चित्र तयार होतं ते बघू, पण आम्ही सर्कलमध्ये कसोशीनं प्रयत्न करू। एकीकडे आपल्यावरती काही प्रमाणात टीका होत होती की बाहेरील उमेदवार, तरी पण आपल्यावरती जनतेला कौल दिलेला बाहेरील उमेदवार पार्सल हे MIMच्या लोकांनी जास्त केले आणि MIMला त्याच्यासाठीच भाजपनं उभं केलं होतं की जितके आरोप करता येईल तितके आरोप MIMच्या मार्फत करावे आणि त्याच्यामुळं हे सगळे आरोप प्रत्यारोप झालेले जनतेने कौल दिलेला आहे। शेंदूरवादा माझ्यासाठी काही नवीन नाही, मी शेंदूरवाद्यासाठी काही नवीन नाही। त्याच्यामुळे जनतेनं सगळे आरोप प्रत्यारोप सगळे फेटाळून झाले। जातीय धर्माचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, MIM भाजपने उभं केलं आणि तरी आम्ही सीट काढलेली। भाऊ तुम्हाला तुमच्या गाण्यामधून काही जण टोपी म्हणून हिनवलं, या संदर्भात काय सांगाल? टोपी म्हणजे माझी चुलते वारली ना आणि मी त्याच्यामुळे केस काढले आणि केस काढल्यामुळं मला टोपी घालावी लागली। आता ते म्हणतात अण्णासारखं दिसण्यासाठी मी ती टोपी घातली आमदार साहेबांना। आमदार साहेब डॉक्टर बम साहेब सारखेच दिसतील आणि मी माझ्या वडिलांसारखाच दिसतो। आता काही वेगळं सांगायचं काही कारण नाही आणि 10 झाल्यानंतर मला आता जर केस काढल्यानंतर टोपी घातली असेल तर अशा गोष्टीवर आमदारांनी बोलायला नको पाहिजे। आपलं पूर्ण पॅनल आलेला आहे आणि आता पुढील आपलं काय हे राहणार आहे, काय बघू ना आता काय पंचायत समितीत काय संख्याबळ आहे, जिल्हा परिषदेमध्ये काय कोण जवळ येतो कोण लांब जातं हे सगळ्या गोष्टी उद्या परवा भाऊ आतमध्ये AM मॅशीनच्या संदर्भात तुम्ही आवाज उठवलेला आहे, त्याबद्दल आतमध्ये होत्या तुम्ही काय प्रकरण घडलं? आमचं याची गावची पंचायत समिती फक्त 100 सभासद आणि
एका मशीनचा नंबर 4 ठिकाणी नोंदवला जातो. जो पोलिंग एजंट तिथं नेमतात तो तिथं वेगळा, मशीन युनिटवर वेगळा, काउंटर युनिटवर वेगळा, आणि मशीन ज्या बॉक्समध्ये ठेवलं त्याच्यावर वेगळा. हे सगळ्या अनागोंदी म्हणजे क्लोज फाईट असल्यामुळं आम्हाला शंका काहीतरी चुकीची तिथं आमचं सरकार त्यांचं प्रशासन त्यांच्या बाजूनच होतं. आमचं एक कैलास शिवळे सारखा एक चांगला कार्यकर्ता त्यांनी नियंत्रण करून आमचा पराभूत केला. त्यावेळेस आपल्यावरती गुलाल काढण्यासाठी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक राष्ट्रवादी सगळ्या रस्त्यातल्या करून होते, त्यांना काहीच केलं नव्हतं. आणि आम्ही आल्यानंतर काही शिवसेनेची मंडळी समोर आली, त्यांच्या ठिकाणी केला गेला. याची मस्ती या ठिकाणी सत्ताधारी पक्षांना आणि त्यांच्या सगळं प्रशासन पोलिसांचा महसूल असो हे त्यांचं तणाव झालं. आपल्यासोबत बोलण्यासाठी या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.